तुमची वेळ चांगली असली की सर्व तुमचे, पण तुमची वेळ खराब झाली की कोणी नाही कोणाचे. लक्षात ठेवा, हे जीवनाचं कटू सत्य आहे. सर्वांचं स्वागत करतोय. आवडलं तर हे शब्द घेऊन चला. आपण चाललोय पुढे गावदेवी चषकामध्ये. दुसरा दिवस सुरू झालाय आणि पाहता पाहता पहिले 2 सामने अगदी हाय व्होल्टेज बनले, हाय स्कोरिंग बनले होते. व्होल्टेज नाही वाढलं, परंतु हा सामना अगदी चांगला होण्याची दाट शक्यता आपण पाहतोय. आरडी स्पोर्ट्स किरवली संघाची बॅटिंग आहे, त्याच्या सलामीचे फलंदाज आलेले आहेत मैदानामध्ये. आणि धनेश इलेवन कुकसे संघ, पांडुसेठ धर्मा पाटील साहेबांचा संघ इथे फिल्डिंग ज्या संघाची सजवलेली आहे कॅप्टन अक्षय पाटीलने. आणि चेंडू सुपूर्द केलाय गोलंदाज राज पाटीलच्या हातामध्ये. दोन्ही संघांना आमच्या आयोजकांच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा. राजचा हा फिरकीचा जादूगर आहे राज. त्या चेंडूला अगदी बॅटचं फेस ओपन केलं आणि काय प्रॅक्टिस आहे अक्षय पाटीलची बघा फिल्डिंगच्या माध्यमातून. कॅप्टनला तिथे चेंडू सापडेना म्हणून त्यांनी मनोगत व्यक्त केले की सर मी एकेकाला शोधून आणलंय, अगदी निवडून आणलंय, निवडलेले खेळाडू. नुकताच त्यांचा कॉल आला आम्हाला की सर झोपेतून उठून आणले काहीकांना. काही पुन्हा आंघोळ करून झोपले होते त्यांना उठवलं, जे उठलेच नव्हते त्यांना सुद्धा उठवलं आणि त्यांना जागरूक केलं की जागते रहो, अपने को खेलने का है गावदेवी ट्रॉफी वालसिन में जाके. सुरुवात चांगली झाली इथे बॅट्समनच्या माध्यमातून, परंतु फिल्डिंग थोडीशी खराब. इथे मात्र अचूक मारा, काय बॉल टाकलाय अगदी तिथे ब्लॉक केलं फलंदाजाला. पंचांचा लेग बायचा इशारा. पाहुण्यांचं स्वागत करतोय आपण. ज्ञानेश्वरजी काकडे आपल्याला ऑलरेडी आहेतच, वाकडे आहेत माफ करा, आणि नवीन पाहुणे सुद्धा येत आहेत, खेळाडू सुद्धा येतात. सर्वांचं हार्दिक स्वागत. ज्याने आमचं रंगमंच सजलेला आहे. आणि प्रेक्षक कक्षामध्ये सुद्धा आमचे मायबाप प्रेक्षक सुद्धा बसलेत आणि एसके एंटरटेनमेंटशी जोडलेले लाईव्ह प्रेक्षण पाहणारे सर्व प्रेक्षक सुद्धा इथे आमच्याकडे जोडलेले आहेत या स्पर्धेच्या निमित्ताने. राजचा पुढचा चेंडू. यावेळेला चेंडू टर्न करायचा प्रयत्न होता, आडवा झाला, तिथे बॅट स्विंग केली होती, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. त्याचं कारण की राजकीय ही कलात्मकता आहे ज्याच्याकडे व्हेरिएशन्स फार आहेत. 3 चेंडू टाकले राजने. धावसंख्या पाहतोय पण 3 आहे. धाव फलकावर आमच्या सोबतीला प्रजेश इथे जोडलेला आहे स्कोरिंग साठी. जरासं फास्ट खेळा. पावलांचा वापर प्रॉपरली करत नाहीये आणि तिथे बघा विकेट नाही घेतली. त्याचं कारण ही सुद्धा एक स्ट्रॅटेजी आहे, ही एक हुशारी आहे. कारण त्यांना माहिती की आपल्याला डॉट मिळतायत, मग आपण हे हॉट विकेट काय घ्यायची. बघा चेंडू टर्न झाला होता, आउट स्विंगर होता, टप्पा पडला आणि थोडासा काटा बदलला होता राजपाटीच्या चेंडूने. आपण रिप्ले मध्ये पाहू शकलात. धाव वाढत नाहीये, धावसंख्या स्थिर आहे 3 वरती आरडी स्पोर्ट्स किरवली संघाची. सन्मान्य राकेश दिगाडकर साहेबांचा संघ इथे पूल केलाय. हा सक्सेसफुल आहे, पॉवरफुल आहे, डिरेक्टफुल आहे. चेंडू झालाय गोल, मैदानाच्या बाहेर ठोकला षटकार. सतीश सपने में मिलती है. में मिलती है. आता विकेट किपरला स्वप्न पडेल की मी विकेट का नाही घेतलं याचं. म्हणून मित्रांनो आयुष्यात कधी कोणाला कमी लेखायचं नाही बरं का. कारण संपूर्ण जगाला बुडवण्याची क्षमता ठेवणारा समुद्र शेवटी तेलाचा एक थेंब बुडू शकत नाहीये. फार मोठं कटू सत्य लक्षात घ्या. कोणी पण कोणाला कमी लेखायचं नाहीये. काही कोणी करू शकतो इथे या जगाच्या पटलावरती. शांत साप मोठा डंका मारतोय, छोटा सापामध्ये जास्त विष असतं लक्षात ठेवा. इथे पंचांचा इशारा, षटक संपल्याचा बाळा इकारे सर सांगतायत. आणि धावसंख्या बघा पहिल्या षटकाची समाप्ती, एकही गडी बाद नाही. आरडी स्पोर्ट्स किरवली संघाची धावसंख्या 1-0 विदाउट लॉस. आयुष्य असो किंवा क्रिकेट असो, म्हणतात की आयुष्यात कधी कोणाला कमी समजायचं नाहीये. आणि आपला सामर्थ्य तेव्हाच दाखवायचं असतं की जेव्हा समोरचा तुम्हाला कमजोर समजू लागेल. ते सामर्थ्य दाखवलं. मस्त पद्धतीने पूलचा नजारा पेश केला. हेमनने एक तडाखा दिला आणि षटकार खेचून एक चांगल्या स्थितीमध्ये आणला आपल्या आरडी स्पोर्ट्स किरवली संघाला. रॉकस्टार रॉकी दिगाडकर, राकेश दिगाडकर उपसरपंच किरवली ताडे, चांगलं व्यक्तिमत्व ज्याने अगदी जगनसेठ पाटील साहेबांच्या सोबतीला राहून त्या परिसरातील चांगला कायापालट केलेला आहे. क्रिकेटला सुद्धा पुढे घेऊन चाललेत आणि आपल्या गावकऱ्यांना गावाला सुद्धा विकासमय स्थितीमध्ये घेऊन चाललेले आहेत असे जगनसेठ पाटील सोबतीला नेहमीच असलेले राकेश दिगाडकर आरडी सर. त्यांच्या सुद्धा स्पर्धा असतात आपल्या बेटीस येथील स्पर्धा. तर इथे बघूया आपण नवीन षटक भेटीस आलेला आहे.
समोर आहे हेमंत, नॉन स्ट्राईक एंडला पुराणा चावल, GD गोरखनाथ दिगाडकर. कॅप्टननी सुद्धा भरोसा दाखवलाय GD वरती की GD जर खेळला तर आपण चांगल्या स्थितीमध्ये असू. परंतु हेमंत इथे चांगला परफॉर्मन्स करण्याच्या इराद्यामध्ये उतरला आहे. त्याला शॉर्ट ऑफ लेन मिळतोय. पंचांनी सांगितलं की हा वाईड आहे, लेगस्टीचा सोडून जातोय. वाईडसाठी रिव्ह्यू नाहीये, वाईडसाठी रिव्ह्यू नाहीये. धनेश, वाईडसाठी रिव्ह्यू नाहीये. पंचांचा इथे वाईटचा इशारा घोषित झाला आणि धावसंख्या अवांतराने फुलत असताना RD स्पोर्ट्स किरिवली संघाची 11 वर 11 ऑन द बोर्ड. विकेट कीपर शुभम आहे. उस्मान, ज्युनियर उस्मान. फिल्डिंगची सजावट करत असताना एक वाईडीस लॉंग ऑन घेतलंय. बॅकफुटला केला, स्क्वेअर कट थ्रू द स्क्वेअर. चेंडू चाललाय वेगाने अगदी पॉइंटच्या दिशेने, डीप पॉइंटच्या दिशेने. 4 धावांसाठी सुरेख फटका येतोय हेमंतच्या बॅट मधून. व्हॉट अ स्ट्रोक. दिन घुंघटे में बंद गुड़िया सी ओए ओए ओए. आणि त्या चेंडूची जणू काय वाटच बघत होता की कधी मला ऑफस्टिकच्या बाहेर टप्पा मिळेल आणि बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा नजारा पेश केला हेमंतने. धावसंख्या वेगाने फुलत असताना 15 वर RD स्पोर्ट्स किरवलीची धावसंख्या आपण पाहतोय. छान तिथे फटका, अगदी पुस्तकी फटका पाहायला मिळाला. स्क्वेअर कटचा नजारा. यावेळेला ऑन साइडला अगदी आडवे झाले होते. ऑफस्टिकचा चेंडू खेचून मारण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट केलं होतं, परंतु तिथे नेम हुकला शुभमचा. बॅकअप चांगलं तिथे होत असताना पाहतो आपण शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने. बहुतेक तिथे प्रेम आहेत, प्रेम पाटील. सबका प्रेम, प्रेम पाटील हे सर्व आमचे मित्र बनलेत. कुकसा म्हणजे आमचं क्रिकेटचं माहेरघर. सर्वात जास्त टुर्नामेंट जिथे कव्हर करायला मिळतात असं कुकसाचं क्रीडांगण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. त्यामुळे सगळे कुकसेकर नातेवाईक सुद्धा आहेत आणि मित्र सुद्धा बनलेत. मजा येते. तिकडे स्पर्धा असो किंवा ते स्पर्धेमध्ये असो, मजा येते. पण तुम्ही मजा आली तरी चांगला खेळ दाखवणं गरजेचं आहे. चेंडूला खोदून काढलं इथे GDने. वेगाने 2 धावा पूर्ण करेल का GD. अगदी धोक्याच्या दिशेने येत असताना 2 धावा पूर्ण केल्या अगदी धोकादायक स्थितीमध्ये. कुठे मुला बेटा तू ग्राउंड मध्ये नको बसू प्लीज. बाहेर बाहेर निघ. तुला विराट कोहली दिसतो का मिठी मारायची आहे. मागे 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 चल, बाहेर निघ बाहेर प्लीज. ये इकडे इकडे. त्यांनी डायरेक्ट बाल्कनीचं तिकीट काढलंय. या वेळेला शॉर्ट टर्म पूल केलंय. तो अशी वाट बघतो की सेंचुरी कधी मारेल विराट कोहली आणि मी धावत जाईन. मग तुझ्या इकडे मुसंड्या ओवाळतील आमचे आयोजक. इथे बघा ओव्हरथ्रो झाला. तिथे किती धावा घ्यायचा प्रश्न पडलाय. GDने परत झाडला हेमंतला. थोडंसं हास्यमय वातावरण तयार झालं. 2 धावा मिळाल्या. धावसंख्या बघा इथे 20 वर आहे RD स्पोर्ट्स किरवली संघाची. सिरियसली घेऊ नका, पण ये बेटा इकडे ये. तुला मी पाहुण्याचा मान देतो. ये तेरे को मराठी समजता है क्या रे, म्हणून हिंदीत बोललो. ये आई आहे. तर गोलंदाज पाहतो आपण आहे तो कुणाल. एक कुणाल गांजावाला खूप चांगला गायक आहे, परंतु बरेचसे वर्ष गायब झालाय. इम्रान हाशमीसाठी खूप गाणी गायले त्याने. या वेळेला मात्र बघा हाय GD पुराणा चावल वेगाने फटका मारला. तिथे मिस फिल्डिंग झालं सीमारेषेच्या लगेच आणि तो नशिबाचा चौकार RD स्पोर्ट किरवलीच्या खात्यामध्ये ठोकलाय GDने. फटका सजवला गोरखनाथ दिगाडकरांनी. चेंडूला पायाच्या जवळ येऊ दिलं, वेट अँड वॉच केलं आणि लेग स्वीपचा नजारा पेश केला. त्या ठिकाणी राऊंड द लेग चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. जणू काय गोलंदाजाला डावी एसटी दिसत होती कुणाला, परंतु एसटी तिथे दिसली नाहीये. परंतु आपला सुंदर चौकार दिसला ह्या षटकामध्ये. दुसरा चौकार आलाय कुणालच्या ह्या षटकामध्ये. धावसंख्या 24 वर.
पुन्हा एकदा हा लॉफ्ट केलाय, मस्त स्क्वेअर ड्राइव्ह, अपिश खेळाली चेंडू दान दान करत जातोय. त्या ठिकाणचे आउटफील्ड फास्ट आहे, डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने येतोय. जीडीचा अजून एक दर्जेदार चौकार. वॉट बॅटिंग, मस्त बॅटिंग करतोय. जसं कॅप्टनने मनोगत व्यक्त केले की आमची पूर्ण धुरा आहे जीडी वरती. जो आमचा जुना खेळाडू आहे, जो जर चमकला तो त्याचा जुना अनुभव वापरेल. आणि बघा इथे प्रॉपरली तिथे ड्राइव्ह केलं होतं, स्क्वेअर ड्राइव्हचा नजारा पेश केला. हा फॉले घेतलं, फ्रंट फुटला आला आणि मस्त पद्धतीने मिडल करून टायमिंग साधलं 4 धावांसाठी. 2 षटकाची समाप्ती झाल्यानंतर आपण पाहतोय चांगल्या स्थितीमध्ये आहे राकेश दिगाडकर साहेबांचा आरडी स्पोर्ट्स किरवली संघ. विदाउट लॉस 28 वरती. वा, आधीचे दोन्ही पण सामने मित्रांनो हाय स्कोरिंग झाले. पहिला सामना आजचा 73 धावांचा, नंतर दुसरा 72 धावा उभ्या केल्या आणि आता बघा हा तिसरा सामना हाय स्कोरिंग कडे वाटचाल करतोय. आणि आजच्या दिवसामध्ये धावांचा पाठलाग करणं कठीण झालं, हे सुद्धा तितकंच योग्य आहे. तरी सुद्धा आमच्या अक्षय पाटीलने इथे चॅलेंज घेतलंय, टॉस जिंकला आणि फिल्डिंग घेतली आहे. कारण त्यांना माहिती की आम्ही चेस मास्टर आहोत आणि सगळे मास्टर त्याने इथे आणलेत या खेळामध्ये, या सामन्यामध्ये. परंतु आता 14च्या गतीने जर धावसंख्या पुढे गेली तर 14-5 म्हणजे हा सामना सुद्धा 70 गाठू शकतो का, हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. हेमंत सज्ज झालाय, जो सामना करेल राज पाटीलचा. समोरच्या एंड कडून येतोय, हायवे एंड कडून, कुकसा एंड कडून राज पाटील आपटी देतोय. इथे अगदी छातीच्या जवळ चेंडूला घेतला आणि तिथे गॅप मधून चेंडूला धाडले एका टप्प्याने. 1 to 4 हेमंतच्या बॅट मधून प्रेक्षणीय चौकार. पोचवली, चेंडू कमरेच्या वर होता, छातीच्या खाली होता. जसा टप्पा मेला, बॅट फिरवली, फक्त रोल केलं आणि तिथे बरोबर गॅप शोधली हेमंतने. याला म्हणतात तुमची हुशारी, याला म्हणतात तुम्ही फिल्डिंग पाहून मारलेले फटके. आणि तसे फटके इथे सजवते हेमंत. चांगला समाचार घेतोय राज पाटील, होते आक्रमण करतोय. थोडीशी फिल्डिंग मध्ये जमावट केली जात असताना धावसंख्या जमवल्या गेल्यात 32. आडवा झाला आणि उडवलाय, हुर्र जातो चेंडू. चेंडू तिथे ओहो मिळत नाहीये. खेळाडू कक्षाच्या जवळ स्वर्गीय लवेश प्रकाश मात्रे खेळाडू कक्षाला देतोय सलामी. येतोय उत्कृष्ट षटकार हेमंतच्या बॅट मधून, होतोय हाहाकार. गाणं गदर सन्नी देवल 2.5 किलो का हात, तो इथे 2.5 किलोची बॅट तलपते हेमंतची. 2 चेंडूमध्ये ठोकला हेमंतने 10 धावा. 1-0 या 2 चेंडूमध्ये 10 धावा वसूल केल्या. राज पाटील इथे विचार करण्यास भाग पाडलाय. 38 धावसंख्या. आपली दिली, बॅकफुटला गेला, तिथे कव्हर पॉइंटला फिल्ड तैनात आहे. डायरेक्ट हिटची गरज होती. पंचांनी तिथे तिसऱ्या पंचांकडे मागणी केली या रनआउट साठी. क्लोज तिथे डिसिजन असेल. चेंडू गॅदर केला की नाही ते पण बघावं लागेल. चेंडू व्यवस्थित स्टंपिंग केला की नाही बघायला लागेल. आणि त्या ठिकाणी खेळाडू पोहोचला की नाही, या तिन्ही गोष्टी पाहतील आमचे जितेंद्र पानसरे सर, या टीव्ही पंच. मस्त रनानी बॉल, रनानी ट्रॅक आणि फील्ड इव्हेंट पाहायला मिळालं आपल्याला चेंडूवरती. हेच क्रिकेट आहे, जे मनमोहक दृश्य आपल्याला दाखवत असताना या सुंदर क्रीडानगरीमध्ये पाहतो आपण. निमित्त आहे आई गावदेवी चषक 2025, वालसीन बापदेवपाडा भिवंडी. दिवस क्रमांक 2 सुरू आहे. सुंदर रमणीय वातावरण, चहूबाजूला टेकड्या, हिरव्यागार टेकड्या. आपल्या डोळ्यांना आनंद ज्या रंगाने मिळत असतो तो अगदी सर्वात उत्कृष्ट रंग, सुखद आनंद देणारा रंग म्हणजे हिरवा रंग सर्वांना आवडतो. म्हणून झाडं, निसर्ग हा हिरव्या रंगाने फुलत असतो, बहरत असतो. तसं हिरवगार गवत, त्याचं गालिच्छ अंथरलेलं हे मैदान. चहूबाजूला पाहिले तर तुम्हाला बिल्डिंग काही दिसणार नाही जास्त, पण तुम्हाला हिरवगारच तकड्या टेकड्या दिसतील, झाडं दिसतील. आणि तर आपल्या स्क्रीनवरती काय दिसेल ते बघायचंय. सगळ्यांच्या नजरा आमच्याकडे. डिसिजन पेंडिंग. हे आवाजाचे संस्थापक आमच्या योगेश पाटील, जो आवाज मी काढतोय माईक मधून, याचा आविष्कार योगेश पाटील यांनी केला.
जादुई कॉमेंटेटर आहेत ते, त्यांच्याकडून कितकं शिकावं हा प्रश्न पडलाय. माझ्या झोलीमध्ये मावत नाही इतकं शिकायला मिळतं. त्यांचाच संघ खेळतोय, ते मजा घेतीलच ते बॅटिंग झाल्यानंतर. फलंदाज बाद. वो क्या बात है. वा वा वा. क्रिकेटची प्राप्ती झाली, क्रिकेटची आत्महत्या म्हणून म्हटलं जातं. असे जीडी बाद झाले तिथे. आता विचार करतील की आपल्याला चिकी सिंगलची अजिबात गरज होती का नाही, हाही प्रश्न आपल्या नंतर येणार. आणि म्हणतात ना की मनुष्याला वेळ निघून गेले की शहाणपण सुचतं. म्हणून अति घाई संकटात नाही. संकट ओढवलं नवीन बॅट्समन ऋतिक मैदानामध्ये. ऋतिकला रोषणाई भरी बॅटिंग करावी लागेल, कारण धावफलक अगदी रोषणाई भरा निर्माण केला जीडी आणि हेमंतने. 38 धावसंख्या असताना विकेटचं पतन झालं आणि पहिलं ब्रेक थ्रू प्राप्त झालं, ते सांघिक यश प्राप्त झालं फिल्डच्या चमत्कार पद्धतीने आणि शुभमच्या अगदी हुशारीने. इथे पुन्हा एकदा चेंडू उडाला हाताशी, त्याला घेतला आपल्या कवेमध्ये कॅप्टन अक्षय पाटीलने सामावून आणि फलंदाज झेल बाद होतोय. 440 होलचा धक्का लागलाय, ऋतिक बाद. जादू टोना स्टार मिस्टर रॉकी राकेश धिगाडकर येत आहे. बल्ला हाथ में लेके और जान हथेली पे लेके मैदान में हाजिर. वेलकम वेलकम आरडी सर. परंतु इथे वेलकम विकेट प्राप्त झाली बघा मित्रांनो. म्हणतात ना की घर फिरलं की घराचे वासही फिरतात. अपेक्षा नव्हती, कोणाला पण वाटलं नव्हतं की अशा प्रकारे विकेटचं पतन होत जाईल. एक धावचित झाला आरडी जीडी आणि लगेच त्याच्या पाठोपाठ ऋतिक सुद्धा झेल 2 परत ह्याला म्हणताच क्रिकेटचा खेळ, जो कधी पण अविस्मरणीय खेळ होतो, कधी पण तुमची अनिश्चितता दाखवत असतो. त्या खेळाचं नाव आहे क्रिकेट. क्रिकेट क्रिकेट दिस इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी. आणि निश्चितपणे चांगला तगडा खेळाडू आलाय मैदानामध्ये. अनेक वर्षांचा अनुभव आपल्या पाठीशी, आपल्या हाताशी, आपल्या मनाशी बाळगून आरडी सर तयार झालेत सामना करण्यासाठी. हो हो हो, चकवलं तिथे. माझा चेंडू खूपच बाहेर पडला असे पंच सांगतायत. टर्न झाला. आउट स्पिंगर होता राज पाटील यांचा, जे फिरकी करण्यामध्ये माहीर आहेत. अजून एक त्यात गावामध्ये पंकज पाटील नावाचा एक चांगला गोलंदाज आहे, फिरकीचा जादूगर. परंतु इथे राज पाटील धुरा सांभाळतोय. वाईटचं सिग्नल आणि धावसंख्या 39 वर टीम आरडी स्पोर्ट्स किरवली संघाची. पोझिशन मध्ये आले, बहुतेक बॅट खाली पण लागली आहे. त्याचं कारण की चेंडू तिथे नीटसा एलिव्हेट होऊ शकला नाहीये. बॅटचं टोक खाली लागलं, जमिनीला लागलं, क्रीजला लागलं आणि त्या कारणाने तिथे एलिव्हेट झालं नाही. सुंदर झेल टिपलाय डीप मध्ये तिथे प्रेम पाटीलने. फलंदाज आरडी बाद. जानताराच्या देवरुंग आपण रिपोर्टिंग करा. पुढचा सामना तुमचा आहे. परंतु बघा इथे जसे आले तसे निघून गेले. रॉकी सर थोडीशी घाई गडबड केली आहे. चेंडूला पाहायचं होतं, स्टान्स चुकीचा झाला. फ्रंट फुटला आले होते, बॅट खाली लागली, क्रीजला लागली. आपण बघितलं की खोदून काढण्याचा तिथे प्रयत्न केला गेला आणि त्या दरम्यान एक सहज सोपा झेल टिपला प्रेम पाटीलने आणि मोठा खेळाडू बाद झालाय. आरडी नावाचा रॉकस्टार रॉकी सर बाद. धावसंख्या पुढे जात नाहीये, ती 39 होती, थांबली आहे. एका पाठोपाठ 3 गडी बाद झाले, 1 रनआउट, त्यानंतर 2 झेल बाद. काय बॉलिंग करतोय राज पाटील. मध्ये एक वाईट पडला, अन्यथा आता हॅट्रिकची संधी होती राज पाटीलला, परंतु ओव्हर हॅट्रिक मिळू शकते. तो प्रयत्न करेल का. आणि समोर फलंदाज आलाय मिस्टर राजेश. राजेशची दांडी गोल. वा, व्हॉट अ बॉलिंग फ्रॉम राज पाटील देअर. बेस पण किती लांब उडाली बघा, लेग स्लीपच्या बाहेर बेस उडाली आहे. याला म्हणतात तुमचं कमबॅक, याला म्हणतात पलटवार, याला म्हणतात हिम्मत आहे मर्दा. तो मदत करे खुदा. विकेट हॅट्रिक घेतले. एकदा टाळा सुद्धा राज पाटीलसाठी. आणि पाडूचे धर्मा पाटील सुद्धा जाम खुश झाले असतील हे परफॉर्मन्स बघून. मस्त कमबॅक केलाय धनेश कोकसेने.
याने मस्त कमबॅक केलंय. असा तुमचा दरारा पाहिजे, असा तुमचा थरार पाहिजे. हे तुमचं परफॉर्मन्स अनेकांना आवडत असतं. धावा जातील पण तुमची क्षमता पाहिजे विकेट घेण्याची. ती क्षमता दाखवली या ठिकाणी राज पाटील यांनी. मस्त कमबॅक. 4 गडी बाद. धावसंख्या 39च्या पार जात नाहीये. नवीन बॅट्समन चेतन. हो लॉफ केला पुण्याचा. प्रेम पाटील त्या ठिकाणी आहे. एका टप्प्याने कव्हर करू शकला नाही, डोक्याच्या वरून गेलं. निबियाचा चेंडू उडाला, दान दान करत जातोय सीमा रेषेच्या बाहेर. प्रेक्षणीय चौकार. मामीचा भाचा मोया बसला हा तो चेंडू आहे जो टप्पा पडला की 16 फूटच्या वर असं उडत असतो आणि जवळपास त्यांनी 16 फुटीची उंची गाठली आणि चौकार प्राप्त झाला बराच वेळानंतर टीम आरडी स्पोर्ट किरोली संघासाठी. पुन्हा त्या ड्राईव्ह केला त्या दिशेने पाहतोय आपण. आडव्या बॅटनी अक्रॉस लाईन येऊन ड्राईव्ह केला होता आणि वेगाने फिल्डर तिथं येतोय फेकी करे पण सिंगलची प्राप्ती. धावसंख्या सिंगलनी फुलले. हेमंतच्या बॅटमधून तो एक चौकार आला. त्यानंतर हेमंतने सिंगल काढली. पूर्णपणे आता धुरा त्याच्या खांद्यावरती. त्याचा जोडीदार गेलाय परंतु त्याला आता स्टार्ट टू द एंड बॅटिंग करावी लागली आपल्या आरडी स्पोर्ट किरोलीसाठी. धावसंख्या पोहोचली आहे 44 वर. 44 लॉस ऑफ 4 विकेट. निल्सन आकडा आलाय. आपटे दिली आहे. बॅट रोल केली ती. स्क्वेअर कटचा प्रयत्न केला होता पण पंचांनी दर्शवलं की चेंडू खूपच बॅट पासून शरीरापासून लांब होता. लांब ठेवण्याचा प्रयत्न केला गोलंदाजाने. त्या प्रयत्नामध्ये असफलता मिळाली. वाईटचा इशारा होतोय उमेश केने सरांचा. अवांतर धाव मिळते. धावसंख्या फुलते 45 वर. 45 ऑन द बोर्ड. टीम आरडी स्पोर्ट्स किरोली या सामन्यातील पहिली इनिंग सुरू आहे मित्रांनो. करणचा चेंडू खोदून काढलाय. गोपनीसारखी बॅट फिरवली तिथे चेंडूच्या खाली फिल्डर पोचलाय. ज्याने झेल टिपला लॉंग ऑनला. उत्कृष्ट झेल टिपलाय. फलंदाज झेल बाद. बॅट टू द पॅव्हलियन. चेतन चोरगे. असं झाल्यात परंतु तब्बल 4 गडी शून्यावरती बाद झालेत. ऋतिक बाद झाला, राकेश बाद झाला, राजेश बाद झाला, चेतन सुद्धा बाद झाला. ऋतिक पण रोशन होता, राकेश पण रोशन त्याचा बाप्पा आणि राजेश रोशन संगीतकार त्याचा काका आणि चेतन आता बाद झाला. चेतन बॉलिवूडची स्त्री आहे परंपरा. राकेश रोशन आधीचा हिरो होता. त्याचा मुलगा ऋतिक रोशन, त्यांचे काका संगीतकार राजेश रोशन. मुलांनो तुम्ही स्टेजच्या पाठीमागे जास्त उड्या मारू नका. तिथे वायरी आहेत प्लीज. इकडे तुम्ही बाहेर या मुलांनो. समोर या. क्रिकेट पुढे सुरू आहे, मागे नाहीये. मागे काय करताय तुम्ही या. काय मस्त कमबॅक केलं बघा. विकेटची प्राप्ती. पण तो धावा चांगला तरी सुद्धा पण तो किती विकेट राखावं लागेल. जो येतो तो मोठा फटका मारतोय. इथे पूल केलाय. पॉवरफुल आहे. जबरदस्त वेगाने मारलेला फटका आणि लागला हा गोलंदाजाला चटका. अमोलच्या बॅट मधून हा तडपदार चौकार. देखो और सुधार करो. जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. अरे कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. दोन्ही बाजूला कोशिश प्रयत्न सुरू आहेत. दोघांनी पण इथे हिंमत सोडायची नाहीये. एका बाजूला धावफलक सुद्धा वाढतोय. धावसंख्या झाली आहे 49. दुसऱ्या बाजूला विकेटचं पतन होतंय. 4 गडी बाद झाले शून्यावरती. तरी सुद्धा मी आता हेमंतच्या सोबतीला चांगली भागीदार रचेन या मानसिकतेने उतरलाय इथे बॅट्समन मिस्टर अमोल आणि त्यांनी अमूल्य चौकार इथे प्राप्त केलाय, ठोकलाय आपल्या संघासाठी. धावसंख्या 49 वरती. षटक क्रमांक करणच्या माध्यमातून 4थं सुरू आहे. धनशील कुक्षे संघाकडून. समोरच्या एंड कडून येते पुन्हा एकदा सामना करेल अमोल. राईट हँड बॅट्समन. या वेळेला अगदी ब्लॉक डिलिव्हरी. पूर्णपणे बॅट्समनला खुलं केलं, इथं ओपन केलं. बॅट आणि पायाच्या जवळून चेंडू आला वेगाने. बघा रिप्ले मध्ये पाहू शकता आपण. एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून रिप्ले. अगदी जवळून चेंडू आला. ऑफस्टॉकच्या बाहेर टप्पा पडला. फुल लेंथ होता आणि मस्त त्या ब्लॉक मधून त्या गॅप मधून चेंडूला काढलं गोलंदाज करणने. चांगलं कमबॅक केलं. धावसंख्या 49 स्थिर. आपने दिले ड्राइव केलाय ऑन द राइज. ओ हो थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. बॉल टू द फेस. गोज टू द फेस फॉर लाइक अ ट्रेसल बुलेट. 4 रन.
वा सुंदर अमोल. सुरू आहे. विकेट पडला म्हणून काय झालं, आम्ही सुद्धा धावा करण्यासाठी आलोय. लिमिटेड ओव्हर मध्ये ही जिद्द बाळगावी लागते. पाठीमागच्याने काय केलं ते महत्वाचं नाही, आधी काय झालं ते विसरून जायचं. आता मी काय करू शकतो, मलाही नामी संधी चालून आली आहे आणि तो आला अमोल. बघा आपण पाहू शकता की 7व्या क्रमांकावरती येऊन त्याने इथे छान पद्धतीने चेंडूला फेस केले. 3 चेंडूमध्ये 2 चौकार लगावले आणि आपल्या संघासाठी अगदी महत्वाची त्यांनी धुरा सांभाळली आहे. मोठा सिंहाचा वाटा उचललाय हेमंतच्या सोबतीला. धावसंख्या 50 अप होऊन 53 वरती. 4 षटकांची समाप्ती आणि गडी बाद झाले ते 5 गडी बाद, 53 धावा, 4 षटकं झाली. 6 आता चेंडू शिल्लक आहेत. दोन्ही पण करण पाटिल. लेकिन हमारा अर्जुन कब आ जाएगा, अर्जुन काम में गया है असं कॅप्टनने सांगितलं की सर काम महत्वाचे. खूप चांगलं त्याने अक्षयने मनोगत व्यक्त केलं. अगदी तात्विक सांगितलं की सर आधी काम महत्वाचं आहे, त्यानंतर आपला छंद जोपासला पाहिजे आणि नक्कीच आपण सर्वांनी तशी इच्छा बाळगली पाहिजे. पण इथे मात्र इच्छा वाढली, अपेक्षा वाढली आहे किरवलीकरांची. त्याचं कारण की हेमंत आता समोर आहे. राऊंड द लेग तिथे मात्र पकडले, खिंडीत पकडला हेमंत. लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून बाद होतोय. राऊंड द विकेट गोलंदाज आला आणि बरोबर तिथे कातीत पकडलं. एलबीडूच्या रूपामध्ये प्लम डिलिव्हरी, हेमंत बाद. DJ सतीश खेळाडू कक्षात सुद्धा टाळ्यांनी स्वागत केलं जाईल हेमंतचा. काय जबरदस्त खेळला, मॅरेथॉन इनिंग साकार केली हेमंतने. ज्याच्या इनिंग मध्ये 2 चौकार, 2 षटकार समाविष्ट अशी सुरेख खेळी साकार केली. जीडीच्या सोबतीला आला होता, जीडीने 14 धावांचं योगदान दिलं. पण आता आपण पाहू शकता की हेमंत जो बाद झाला त्याच्या बॅट मधून तब्बल 25 धावांचं योगदान. 11 चेंडूमध्ये 25 धावा त्याच्या बॅटिंग मधून. खूप छान सिंहाचा वाटा उचलला. पण तो त्याला मिडलला पकडला, अगदीच अचूक निर्णय दिला. उमेश केणी सरांनी आपण रिप्ले मध्ये पाहू शकता की तिन्ही पण एसटी दिसत होत्या बॉलरला आणि अगदी मिडलला चेंडू तो धडकला आणि बरोबर पायाला लागला. इथे सरळ ड्राईव्ह केलाय. मिड ऑन तिथे नाहीये, लॉंग ऑन आहे आणि लॉंग ऑन मिस फिल्डिंग करतोय. तिथे फिल्डिंगचा स्थान तिथे चुकला, चेंडू उडाला. जसं बॉडी लाईनला आदळला तसा उडाला. 2 धाव पूर्ण तर ऑलरेडी झाल्या. 3री धाव घेण्याचा मानस होता बॅट्समनचा, पण तो नाही परत धाडलंय अमोलने. अभयपणे अगदी भीतीनं बाळगता पुढे जात होता, रिस्क घेत होता. परंतु आता विकेट सुद्धा राखणं गरजेचं आहे. अभय 2 चेंडू पडलेत, 4 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 55, 55 ऑन द बोर्ड. अभय सामना करेल करणचा ड्राईव्ह केला, स्टेट ड्राईव्ह. वा अगदीच गवताच्या सहाय्याने जात असताना वेगाने तिथे लॉंग ऑन आला, लॉंग ऑफच्या दिशेने. ज्याने आधी मिस फिल्डिंग केलेली त्याने चांगलं कर्तव्य दाखवलं. इथे मात्र पंचाने सिग्नल दिलाय की आपण चेक करूया वेदर इट इज रन आउट ऑर नॉट. परंतु किती वेगाने धावा तिथे पूर्ण केल्या. जीवाच्या आकांताने इथे आपल्या संघासाठी, आपल्या रॉकीसाठी जीवाचं रान करतात हे अमोल आणि अभय. डबल ए. खूप छान फायटिंग स्कोर निर्माण झालाय. मी म्हणू शकतो की किरवलीसाठी पण आता बॉलिंगची धुरा महत्वाची असेल. या ठिकाणी अजून काही चेंडू शिल्लक आहेत, 3 चेंडू शिल्लक आहेत. या चेंडूच्या आधी 55 धावसंख्या आहे. किती वाढतील बघूया. 1 असेल, 2 असतील, 1 असेल तर विकेट असेल. फलंदाज बाद आहे. वाह क्या बात आहे उमेश केणे सर, जबरदस्त डाऊट तिथे क्लिअर करतायत. म्हणून म्हणतात की कॉर्पोरेट जगतामध्ये जे कॉर्पोरेट जगत आहे, जसे लॉजिस्टिक हब आपल्या बाजूला पाहतो आपण, वेअर हाऊसेस, त्यामध्ये मॅनेजर नेहमी सांगत असतो आपल्या कामगारांना की तुम्हाला जिथे डाऊट असेल तिथे तो क्लिअर करायचा आहे. त्या शंकेचं निरसन झालं पाहिजे तरच पुढे जायचं, आणि तर पुढे जायचं नाही. तो डाऊट क्लिअर झालाच पाहिजे. हा प्रयत्न करतात आमचे तिन्ही पण पंच. एकदा प्रेक्षकांनो तिन्ही पंचासाठी टाळ्या असू द्या. स्पर्धेला कुठल्या पद्धतीने ते गालबोट लागू देत नाही. तिने आमचे ऑफिशियल पंच जेपी पॅनल. जे मतलब जबरदस्त, पी म्हणजे पॅनल अँड पंचगिरी, जेपी पॅनल जबरदस्त. विकेटचं पतन झालं. आता येतोय सोनू दिगाडकर. जय श्रीराम. सोनूला जयश्री म्हणायला खूप आवडतं. इथे बघा 1 धाव आली, 1 गडी बाद झाला, रनआउट, 3 चेंडू शिल्लक आहेत. आणि धावा किती प्रजेश? अब तक 56, 56 ऑन द बोर्ड. 7 गडी बाद झालेत. सोनू आलाय. सोनू सुद्धा अनेक वर्ष कॅप्टन्सी करायचा.
यावेळेला अगदी जबरदस्त फुल टॉसला टर्न केलाय, स्विंग केलाय लॉंग लेगच्या दिशेने, फ्लॅट सिक्सर. थोडस पायाचा गुडघा वाकवला आणि तिथे षटकार दाखवला आपल्या सर्व चाहत्यांसाठी, किरवलीकरांसाठी. धावा संख्या पोहोचवली 62 वरती. अभय खेळतोय, खूप छान खेळतोय. मिडल ऑर्डरला आला होता अभय 8व्या क्रमांकावरती, परंतु बघतात ना कधी कधी आपण म्हणतो की टेलेंडर सुद्धा सामन्यामध्ये मजा आणतात, जशी काल मजा आली होती. ओ फुल टॉसला उडवलाय, तिथे फिल्डर पाहतोय, चेंडूकडे उंच उडी घेतली, त्याच्या आवाकाच्या बाहेर, सीमारेषेच्या बाहेर ठोकला षटकार अभयने, सिक्सर. सतीश भरलाई ताट वटीचा माझे आईला देईन मान ग भरलाई ताट वटीचा माझे आईला देईन मान ग हिरव्या सारी चालीन ऐकती दुसरं वा 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 वा. हातातून नंतर बॅट निसटली होती, 1 हँडेड स्ट्रोक म्हणू शकतो आपण. हाताची ग्रीप निसटली, परंतु हे फटके ऋषभ पंत खूप मारतो आणि त्या फटक्यांमध्ये काय असतो रिझल्ट, षटकारच मिळतो. तसा षटकार प्राप्त केला अभयने. आणि योगी आज काय चाललंय योगी सर, जो तो संघ 70च्या आसपास प्रवास करतोय, इथे सुद्धा धावसंख्या झाली 68. रोगी चिंतेत पडलाय, त्याच्या गावचा संघ आहे, तो फिल्डिंग करतोय, पण तो आम्ही कॉम्पिटिटर नेहमी न्यूट्रल असतो. ही त्यांची मला शिकवण आहे की सर असं नाही बोलायचं, न्यूट्रल बोलायचं आपण. इथे मात्र काय झेल उडालाय, तो झेल टिपला जातोय विकेट किपर शुभम शेलार कडून आणि फलंदाज बाद होतोय मिस्टर अभय झेलच्या रूपामध्ये बाद. सतीश धन्यवाद धन्यवाद. थांब डीजे, कारण बहुतेक सेटकप सुद्धा येस डीजे, कम ऑन नाऊ, कम ऑन फॉर द टॉस. जानू स्पोज इताडे आणि जानताराच्या देवरुंगचे कॅप्टन दोन्ही पण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबा. या लगेचच इनिंग ब्रेक झाले, आपण करूया टॉस. दोन्ही कॅप्टन चौदा धावा जेडीच्या, 25 धावा हेमंतच्या आणि 15 धावांचं महत्वाचं योगदान अभयचं या इनिंगमध्ये आपण पाहिलं. आणि फायटिंग स्कोर निर्माण झाला आरडी स्पोर्ट्स किरवली संघाचा. आपण वळतोय आता नवीन सामन्यासाठी. या जानूस इताडे आणि जानताराचा देवरुंग. ज्ञानेश्वरजी सुद्धा आपल्यामध्ये आहेत, वाकडे सर. या ज्ञानेश्वरजी, आपल्याला दुसरा मान मिळतोय. तर मित्रांनो आपण करतोय टॉस नवीन सामन्याचा. ज्ञानेश्वरजी वाकड्यांच्या शुभ हस्ते घ्या सर. या दोन्ही कॅप्टन, एका बाजूला दानुस्पज इताडे, जगनसेठ पाटील साहेबांचा संघ, आणि दुसऱ्या बाजूला जाणता राजा समीरजी घोडे साहेबांचा संघ. या समीरजी घोडे साहेबांनी काल खूप शुभेच्छा दिल्या इथे, आणि आज त्यांचा संघ खेळतो. या देवरुंग लाल मध्ये देवरुंग, ब्लॅक मध्ये इताडे आणि आपले व्हाईट मध्ये ज्ञानेश्वरजी वाकडे सर टॉस करतायत. आई गावदे चषक कॉल आहे इताडेच्या कॅप्टनचा आणि तो बरोबर आलेला आहे. आई गावदे चषकच टॉस जिंकलाय तो इताडेच्या कॅप्टनने. आपण देऊया त्याला. शीतपेय स्पॉन्सर फ्रॉम चेतन जी दळवी. और कुछ तूफानी करते हैं, आज भी करेंगे, कल भी करेंगे, परसों भी करेंगे. टॉस जिंकला इताडे टीम. काय निर्णय? बॅटिंग करू. कसं फॉर्म वाटतो की सावधची टुर्नामेंट आठवते? हो खूपच. काय चुका झाल्या की सुधारणा झाल्यानंतर? चुका नाही, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कोणी हारत नाही. एक तर जिंकतं त्यांना ते शिकतं तरी. तर आम्ही शिकलो त्याच्यापासून, आता बघू काय होतं ते. बरोबर उक्त केलं. मागे बघून शिकायचं असतं, पुढे बघून चालायचं असतं. इथे फिल्डिंगचा निर्णय तुझा. बॅटिंग करतोयस म्हणजे तुम्ही ह्या 3 इनिंग याचा आता बघितल्यात. बरोबर, याला म्हणतात अभ्यास तुझा. समोरचा संघ तुला फेस केलं तुम्ही ह्या त्या अंगामध्ये आताच्या जाणताराच्या विरुद्ध? नाही, नौका संघ आहे तो, पण चांगले आहेत, चांगली बोल आहेत त्यांच्यात. तुझा आदर्श क्रिकेटर कोण? रोहित शर्मा. क्या बात आहे, इंटरनॅशनल लेवलला गेलास. तर तुम्हाला आता फिल्डिंग करायची आहे. टॉस जिंकला असं तर काय अपेक्षा होती? नाही, आम्ही बॉलिंगच घेणार होतो तशी. म्हणजे आता मनासारखं झालंय, मग मनासारखं परफॉर्मन्स होईल. तुम्ही नवीन संघ आहात, कोण जसं उभारी घेतं तुमच्या टीममध्ये, चांगला परफॉर्मन्स देतो खेळाडू?
आहेत ना 2-3 जण आहेत. वैभव आहे, विशाल आहे, अजून राजेश पाटील आहे. ओके, अपेक्षा करू की नवीन जरी असं तरी सुद्धा चांगली फायटिंग होईल या स्पर्धेमध्ये. हे नियोजन कसं वाटतं वालसीचं आदोई चषक? एक नंबर आहे. तुम्ही कुठल्या खेळाडूला फॉलो करता, तुमचा आदर्श ज्याला बघून तुम्ही शिकताय खेळताय? काय नाही, माझा मित्र आहे ना सागर पुलवर, त्यालाच बघून शिकतोय. सागर फुलर आहे. दोघांनी व्यक्त केलं सागरसाठी. नेमक्याच सागर आला नव्हता, त्याच्यामुळे त्यांनी सामना गमावला. हरकत नाही, तुलाही शुभेच्छा. तर टॉस जिंकलाय जानुस इताडे, कॅप्टन आहे, त्यांनी सुद्धा बॅटिंगचा निर्णय घेतलाय. आज बॅटिंगचे संघ अगदी जबरदस्त इथे मानसिकता दाखवत आहेत आणि मोठ्या अगदी धावसंख्येच्या स्पर्धा होत आहेत. चालू असलेल्या सामन्याकडे सुद्धा आपण जाऊया. आता मोठी आता ही झुंज असणार आहे, ते आपल्याला ऐकवतील. धावांचा पाठलाग योगेश पाटील सर कॉमेंट्री बॉक्समधून. धन्यवाद. हॅलो हॅलो चेक. धन्यवाद मनोज कारवे सर. आणि दोन्ही कॅप्टनने पहा किती सुंदर मनोगत तिथे मात्र आपापलं व्यक्त केलं. कारण एकाने सांगितलं की मी रोहित शर्माला फॉलो करतो आणि दुसऱ्याने सांगितलं मी सागरला मात्र फॉलो करतो. तो सागर फ्लोरेची आज अनुपस्थिती होती आमने संघाच्या दृष्टिकोनातून. परंतु चालू सामन्याचा आपण विचार केला तर पहिल्या इनिंगमध्ये आठ केरळी संघाने मात्र जबरदस्त बॅटिंग केली. तब्बल 68 धाबा मात्र तिथे ठोकल्या गेल्या आणि त्या 69 धाबांचा आता पाठलाग करण्यासाठी धनेश इलेव्हन कुकचे संघाची जोडी सध्या आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहे. राज पाटील आणि त्याच्या सोबतीला आपण पाहू शकाल करण पाटील. नेहमीप्रमाणे पाहतोय की सातत्यानं पॉवर प्लेच्या खेळामध्ये गोलंदाजी करताना आपण मनीषला पाहतो असतो आणि तोच गोलंदाज आता मात्र इथे सज्ज होतोय. आणि आज तिन्ही सामने पाहतो की आजच्या दिवसातील हाय स्कोरिंग पाहायला आपल्याला, परंतु चेसिंग करत असताना मात्र या ठिकाणी या धाबांचा आता मात्र पाठलाग केला जाणार का? थोडंसं स्टेपमध्ये मात्र त्या ठिकाणी चुकतोय आणि त्यामुळे पाहतो की पंचाच्या वतीने डेड बॉलचा मात्र त्या ठिकाणी इशारा दाखवला गेला. स्लॉग ओव्हरमध्ये पाहतो की करण पाटीलने भरपूर चुका केल्या. तब्बल 15 धाबा त्याच्या विरोधात आल्या. 2 सिक्सर पाहिले आपण अभयच्या बॅटमधून. परंतु आता ते सर्व काही चित्र करायला विसरावं लागेल आणि तर नव्याने सुरुवातीला मात्र या ठिकाणी बॅटिंग ऑर्डरमध्ये मात्र करावी लागेल. पहिला चेंडू ऑन दी राईस. चेंडू मात्र पाहू शकाल एक्झॅक्टली चाललाय लॉंग ऑनकडे. अगदी जमिनीच्या साह्यानं जमिनीला गुदगुल्या करत मात्र निघून गेला. पहिल्या चेंडूवरती पाहू शकाल धनेश कुकच्या संघाची श्रीगणेशच्या पालाबलाली स्वतःचं खातं उघडलं राज पाटीलनं. ही 2 षटकं फार महत्वाची असणार आहेत पॉवर प्लेची. आणि त्या पॉवर प्लेमध्ये पाहूया की किती धावा इथे मात्र जोडण्यामध्ये यश येईल. कारण पहिल्या इनिंगमध्ये आडी केरळी संघाने 25 धावा जोडल्या होत्या. 2 षटकांच्या खेळामध्ये फक्त एकच विकेट त्याने मात्र गमावला होता. आणि त्या धाबाचा पाठलाग करत असताना पाहूया ओ फोर्स करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू हवेत ऋतिक बजागे चेंडूच्या पर्यंत पोहोचला होता. परंतु आय थिंक चेंडू परत त्याच्यापर्यंत मात्र कॅरी झाला नाही. एक धाव जरूर मात्र तिथे पूर्ण झाले आणि आपण म्हणू शकतो की या पहिल्या चेंडूमध्ये करण पाटीलला मात्र त्या ठिकाणी जीवनदान प्राप्त झालेला आहे. परंतु प्रयत्न 100% कमिटमेंट इथे मात्र देण्याचा प्रयत्न ऋतिकने केला. रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकाल अगदी सरळ बॅटल ऑफ करण्याचा प्रयत्न यस. परंतु तदनंतर पहा अगदी दूरवरून ऋतिक हा लो झेल होता आणि पाहू शकाल तिथे प्रयत्न चांगले राहिले. म्हणजे दोघांनी मात्र एक धावेने आपल्या डावाला सुरुवात केली. यानंतर पाहू शकाल जाणता राजा देवरुख संघ तुम्हाला इनिंगमध्ये पालाबलेला आणि भरपूर वर्षानंतर मात्र संघात या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळताना पालाबला आहे. समीर गोडे यांनी मात्र या संघाची निर्मिती केलेली आहे. हा संघ निर्माण त्याने केलेला आहे. त्या संघाने पुरस्कृती सुद्धा आपण पाहतोय. ओ खराब चेंडू पंचांचा बीमर नो बोलता इशारा आणि चेंडू चालला वेगाने लॉंग लेगच्या दिशेनं. 5 धाबा या चेंडूवरती पाहायला मिळत आहेत. गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न मनीषने केला आणि त्याचवेळी पाहतो की चेंडूची गिरीप हवी तशी मात्र त्याला मिळाली नाही. चेंडू थोडासा हातातून निसटला गेला आणि त्याचवेळी पाहतो की हा भीमर चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळाला आणि पाहू शकाल पंचाचा निर्णय आला. तर मात्र या पुढील जो चेंडू असेल तो मात्र फ्रीट चेंडू मात्र आपल्याला पाहायला वरती इथे मोठा फटका येणार का? आणि क्षमता आहे राज पाटीलकडे. सातत्याने पाहतो की त्याच्याकडून मात्र चांगला क्रिकेट वर कुक्षी सकाळसाठी पाहायला मिळाला आहे. ऑनसाइड टर्न करण्याचा प्रयत्न शॉट बॅकवर्ड स्क्वेअरकडे क्षेत्राशी सोडू देगाडकर होता, परंतु त्याच्याकडून पहा थोडीशी सुस्ती बरी फिल्डिंग पाहायला मिळाली आणि त्याचवेळी पाहतोय की एक धाव मात्र त्या ठिकाणी वेगानं पूर्ण केली गेली. परंतु या धावेमध्ये भरपूर मोठा रिक्स होता, पण तो रिक्स उचलला त्या ठिकाणी. रिक्स तुम्हाला उचलावीच लागेल कारण लक्ष फार मोठं आहे तुमच्या समोर. 69 धावांचा पाठलाग तुम्हाला जर करायचा असेल तर तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती धावा आणि धावा शोधावा लागतील आणि तो प्रयत्न सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये राज पाटील आणि करण पाटीलच्या वतीनं. डीप स्क्वेअर लेग आहे, लॉंग ऑन आहे, अगदी
डीप मध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतील अभय आणि ऋतिकच्या रूपानं. मनीष पुन्हा एकदा हो पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, फुलटॉस होता, ती लेंथ तिथे मात्र मिस केली आणि अखेर चेंडू जाऊन परफेक्टली धडकलाय अगदी एष्ठांवरती आणि पहिला धक्का लागेल टीम गणेश 11 कुक्षे संघाला. ज्या लेनची करण पाटीलने वाट पाहिली त्या लेंथवरती चेंडू जरूर मिळाला होता, परंतु कनेक्शन झाला नाहीये. कारण कनेक्शन फार गरजेचं आहे मित्रांनो. जसं आपण एखाद्या मोबाईलला नेटवर्कची गरज असते तशी क्रिकेटच्या खेळामध्ये पहा फुटवर्कची फार आवश्यकता असते, परंतु त्याप्रमाणे फुटवर्क मात्र कुठल्या प्रमाणे झाला नाहीये. अगदी शफल जरा तो ऑफस्टिकच्या बाहेर निघाला आणि तदनंतर पाहतो की चेंडू सरळ जाऊन धडकला अगदी स्टँडवरती. पहिला विकेट्स पत्री ते मात्र पाहिलं. लगेचच नवीन फलंदाज शुभम आलाय. थोडंसं वर पाठवलं शुभमला, कारण लक्ष मोठं असल्या कारणाने आता मात्र त्या जबाबदारीने मात्र खेळण्यासाठी शुभमला मात्र त्या ठिकाणी प्रमोशन केलेलं आहे. आणि या जोडीवरती पाहतो की सर्व काही अवलंबून असेल गणेश कुक्षे संघाचा विचार केला तर. अजूनही पाहिलं तर बॅटिंग खोलवर त्यांची जरूर आहे, परंतु या जोडीवरती भरपूर काही आता मात्र मदार जिम्मेदारी जबाबदारी इथं मात्र वाढताना आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ अजूनही पाहू शकाल मार्गस्थ आहे. 8 धावा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओहो इथं पाहू शकाल अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅटची आय थिंक आतली काढा होती. फलंदाज सुद्धा बीड झाले, एसटी रक्षक बीड झाले आणि पाहू शकाल एस्टांच्या पाठीमागे जबरदस्त मात्र त्या ठिकाणी फिल्डिंग का नजराणा मात्र तिथे आपल्याला पाहायला मिळाला. आणि जर तिथे थोडी जरी मिस्टेक घडली असती तर मात्र आय थिंक चेंडू अगदी आपल्याला बाउंड्री लाईनच्या पलीकडे मात्र दिसला असता, परंतु तसं काही घडलं नाहीये. जबरदस्त वापसी गोलंदाज मनीषची आपण पाहतो, कारण एक भीमर त्याच्याकडून जरूर पाहिला आपण. आणि त्याच्यानंतर पाहतो की चांगल्या लेंथवरती त्यांनी मात्र कामगिरी केली. जबरदस्त बाउन्स बॅक त्याने केलाय आणि ही एक चांगल्या खेळाडूची निशाणी तो दर्शवतोय. आकुटापाचा चेंडू ऑन साइडला पुल केलाय आणि सक्सेसफुल मासिव्ह हिट बाय शुभम शिलारच्या बॅटमधून निघालाय. 6 धाबांचा हा गोल अर्थात षटकार. शुभमचा आवडता प्रिय इलाका तो आपण पाहतो आणि त्याच लेंथवरती मात्र त्या ठिकाणी चेंडूची हाताळी मनेशने केली आणि काय जबरदस्त मात्र तो फटका पाहिला. अगदी या पिकअप शॉटच्या अंदाजाने मात्र तो त्या ठिकाणी पुलचा अंदाज तिथे आपण पाहिला आणि अखेर शेवटच्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला. 14 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतो. 69 धावांचा या ठिकाणी पाठला करत असताना जरूर एक विकेट्स गमावल्या, परंतु ज्या धावा प्रति ओव्हरमध्ये येणं गरजेचे आहे त्या धावा मात्र आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाला. म्हणजे आतापर्यंत आपण म्हणू शकतो की दोन्ही टीमचा जो खेळ राहिलाय आतापर्यंत तो समान आपण म्हणू शकतोय, परंतु अजूनही भरपूर खेळ शिल्लक आहे. पंच तुम्हाला वॉर्न करताय, लगेच तुम्हाला विनंती करेल की फिल्डिंग तुम्ही लावून घ्या. आजच्या दिवसातील आपण पाहतोय पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना आणि आज सायंकाळी मित्रांनो एक सेमीफायनलची मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जो आजच्या दिवसातून संघ क्वालिफाय होणार आहे तो संघ मात्र सेमीफायनलच्या लढतीमध्ये श्री गणेश जांभूलपाडा संघाच्या विरोधात आज खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. चला चेंडू द्या, चेंडूची पूर्तता करा आवेश. चला चेंडूमध्ये काय खराबी असेल तर लगेच पंचांना विनंती करतो की तुम्ही आमच्याकडे मागणी करा, कारण अदरवाईज जे आयोजक चेंडू तुम्हाला देतील त्या चेंडूवरती तुम्हाला खेळणं गरजेचं राहील, कारण या सूचना आम्ही स्पर्धा सुरू होण्याच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. दुसऱ्या पॉवर प्लेच्या खेळाला सुरुवात करतो आणि दुसऱ्या षटकाला मात्र पावशीकर ऋतिकच्या हातामध्ये चेंडू मात्र ते सोपवलाय संघ नायकानं. आणि रॉकी बाईंचा संघ तुम्ही पाहता या सध्या आपण फिल्डिंग करत असताना प्रत्येक स्पर्धेमध्ये हा संघ मात्र पाहतो की सहभाग घेत असतो आणि चांगला खेळ ते साकारण्याचा प्रयत्न करत असतात.
पहिला चेंडू फुलटॉस आणि फुलटॉस लेन तुम्ही जर राजपाडी सारख्या फलंदाजाला जर वारंवार दिल्या तर त्याचा रिझल्ट असाच तुम्हाला पाहायला मिळू शकेल. खराब चेंडूने सुरुवात केली आणि चेंडूला फेकून दिला स्क्वेअर लेगच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकाल एक्झॅक्टली बाहेर धरून निघाला, परंतु या ठिकाणी पहा बॉटमॅनचा पुरेपूर वापर. एक्झॅक्टली प्रॉपर कनेक्शन पाहिलं आपण अगदी मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू मात्र पाहायला मिळाला अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणि आज उजव्या हाताच्या फलंदाजा आपण जर विचार केला तर आय थिंक वारे सुद्धा मात्र वेगाने ऑन साईडला वाहत आहेत आणि त्यामुळे मात्र फलंदाज मात्र त्याचा पुरेपूर फायदा घेताना आपण पाहतोय. आणि नेहमीच आम्ही सांगत असतो की जिकडे वारा तिकडे मारा आणि सध्या मारले जात आहेत, कारण मागील 2 चेंडूमध्ये 2 षटकार आले टीम गणेश कुक्षे संघासाठी. त्या फलकावरती 20 धाबा लागल्या गेल्या. अजून लक्षापासून आपण पाहतोय की 49 धाबा दूर. 23 चेंडूचा खेळ अजूनही येणं बाकी. बरोबरीचा सामना सध्या आपण पाहतोय. नेट टू नेट फाईट, हाय स्कोरिंग, हाय व्होल्टेज, चांगले फटके सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि अशाच प्रकारचे सामने नेहमीच क्रीडा रसिकांना मात्र पाहायला आवडत असतात. आणि तो सामना सध्या आपण पाहतोय सुरू आहे. कुकसे विपक्ष किरवली. राऊंड द विकेटनं पुन्हा ऋतिक चाललाय. आता मात्र समोरच्या दिशा एस्टा कव्हरला ड्राईव्ह केलाय. चेंडू चालला अगदी वेगानं संत गतीने मात्र शतरक्षक केतन चोरगे चेंडूवरती पोहोचतायत. 2 धावा तिथे मात्र पूर्ण केल्या गेल्या आणि 2 धावांवरतीच मात्र त्या ठिकाणी समाधानी राहतात दोघेही फलंदाज. चांगली रणनीतीचं विकेट. राज पाटीलचा खेळ आपण पाहतो की ज्या अनुषंगाने मात्र आपल्या संघाची स्थिती आहे त्या अनुषंगाने तो सातत्याने खेळ करत असतो. मॅचच्या सिक्वेशन नुसार तो मात्र नेहमीच खेळ करत असतो आणि तो खेळ त्याच्यावर सध्या तरी आपण पाहतोय. सलामीला तो आलाय आणि धावा मात्र त्याच्या बॅटमधून चांगल्या प्रमाणे बाहेर निघतायत. आणि जेव्हा राज पाटील आपल्या रिदममध्ये येतो असतो, लयमध्ये तो येत असतो, तेव्हा मात्र त्याच्याकडून चांगला खेळ नेहमीच सातत्याने होत आलेला आहे. आणि आज सुद्धा मात्र तीच अपेक्षा त्यांच्या संपूर्ण सहकार्यांना. बॅटची आय थिंक लिडिंग एज पाहिली आपण आणि चेंडू फक्त पाहिला तर त्या ठिकाणी अगदी गिरकी घेत असताना पाहायला अगदी शॉर्ट पॉईंटकडे मात्र ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. सिंगल धाव आणि सिंगल स्ट्राईक रोटेट केली गेली त्या ठिकाणी. शांतमय वातावरण सध्या आपण पाहतोय. अगदी निसर्गरम्य वातावरणामध्ये सध्या आपण ही स्पर्धा खेळवतोय. सुसज्ज क्रीडांगण आणि सध्या चर्चेत राहणारी स्पर्धा सध्या आपण पाहतोय. आई गावदेवी वालशिन संघाच्या वतीनं आई गावदेवी चषक 2025. हो फुल टॉस आणि इथे मात्र स्वतःवरती आता फार नाराज असेल, कारण हा चेंडू जर पाहिलं तर आय थिंक बाउंड्री लाईनच्या पलीकडे डिपॉझिट होणं गरजेचं होतं, परंतु थोडीशी घाई केली. रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल. ओजीएस थोडासा फटका लवकर त्याने पीक केला. चेंडू उशिराने आला आणि पाहतो की थोडासा वेग सुद्धा ऋतिकने मात्र या चेंडूमध्ये कमी दाखवला. इथे मात्र फार नकल बॉलच्या अंदाजामध्ये त्याने त्या ठिकाणी चेंडूची हाताळणी केली. हे व्हेरिएशन पाहतोय आणि आय थिंक आज ऋतिकचा वेग पाहिला तर एक्झॅक्टली कमी पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडू पाहतो की त्या कमी गतीने त्यांनी हाताळलेला आहे. पुन्हा फुल टॉस परत इथे फटका मिस टायमिंग. शॉट मिड विकेटला शतरक्षक आहेत. राकेश आला डीप वरून, तिथे झेल ड्रॉप. झेल कोणाचा सोडलाय तुम्ही? ज्युनियर उस्मान पटेलचा झेल सोडलाय, शुभमचा झेल सोडलाय आणि हा झेल कदाचित तुमच्या टीमला महागात सुद्धा पडू शकेल. याचा भुर्दंड आय थिंक तुम्हाला भोगावा लागू शकेल. अरे क्रिकेटच्या खेळामध्ये पकडा झेल आणि जिंका केले समीकरण प्रत्येकाला माहीत असणं गरजेचं आहे, परंतु आय थिंक दोघांमध्ये प्रॉपर कनेक्शन आय थिंक कॉलिंग झाली नाहीये. सोनू दिगाळकर सुद्धा होता शॉर्ट मिडविकेटला. त्याला असं वाटलं की रॉकी झेल पकडेल आणि सुरुवातीला असं वाटलं की रॉकीला हा सोनू झेल पकडेल. दोघांची थोडीशी मिसअंडरस्टँडिंग तिथे झाली आणि अखेर शेवटच्या क्षणाला मात्र रॉकी चेंडूवरती पोहोचला आणि त्याच्या दोन्ही हातातून चेंडू मात्र निसटला आणि चेंडू धरणीला मात्र दान झाला. त्या जिवंतचा इथे फायदा उचलणार का शुभम शेलार? ओव्हरपिच समोरच्या दिशेला मिडॉप आतमध्ये आहे आणि त्याच्या डोक्यावरून चेंडूला मात्र उडवलाय. लॉंग अपच्या पलीकडे जाणारा हा जखमेवरती मीठ चोलणारा चौकार. त्याच्या गळ्यामध्ये
जे आता सुद्धा पाहतो की ते वातावरण निर्माण चांगला करण्याचा प्रयत्न करतायत आणि सध्या वातावरण टाईट झालं आहे अर्थात किरोली संघासमोर. कारण 2 षटकांचा खेळ मी मगाशी म्हटलं की पॉवर प्लेची 2 षटकं फार महत्त्वपूर्ण असतील आणि त्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये पॉवरफुल कामगिरी सध्या आपल्याला धनेश कुक्षे संघाची पाहायला मिळाली. कारण एक विकेट त्याने जरूर गमावला परंतु धावफलक्यावरती 29 धावा लागल्या गेल्या. पहिल्या ओव्हरमध्ये मनीषने खर्च केल्या तर 14 आणि दुसऱ्या षटकामध्ये ऋतिकने खर्च केल्या 15. बरोबरची टक्कर सध्या आपण पाहतोय. नेट टू नेट सध्या आपण पाहतोय फाईट सुरू आहे. दोन्ही टीमच्या अनुषंगाने हाय स्कोरिंग सामना आहे आणि तो हाय स्कोरिंग सामना आय थिंक हाय व्होल्टेज होण्याची दाट शक्यता आहे. आता नॉन पॉवर प्लेचा खेळ आपल्याला इथे पाहायला मिळू शकेल आणि त्या नॉन पॉवर प्लेच्या खेळामध्ये किरोली संघ मात्र या ठिकाणी वापसी करेल का की जो चांगला संसार आता मात्र पाहतो की दोघांमध्ये सुरू आहे तो संसार इथे मात्र एखादा गोलंदाज उद्ध्वस्त करेल का. परंतु रिअलमध्ये मित्रांनो कोणाचा संसार उद्ध्वस्त करू नका हाही लागू होईल परंतु हा क्रिकेटचा संसार आहे. अमोल आलाय तिसऱ्या षटकासाठी. प्रत्येक गोलंदाजाचा विचार केला तर प्रत्येकाकडून एक एक षटकाचा स्पेल इथे मात्र या ठिकाणी संघनायक टाकून घेण्याचा प्रयत्न करतायत. कारण पहिले 2 षटकं महागडे राहिले त्यामुळे मात्र मनीषला मात्र थोडं इथे थांबवला गेला आणि आता मात्र विश्वास अमोलवरती दाखवलाय. तो विश्वास सार्थ मात्र या ठिकाणी ठरवणार का. चला खेळ सुरू करा. वेळेला थोडंसं महत्व द्या. आज आपल्याला एक सामना जास्त खेळवायचा आहे. अमोल अर्धो विकेट आलाय. हो पुन्हा मात्र पाहतो की एक्झॅक्टली खेळायचं होतं मिडॉनच्या क्षेत्रामध्ये 20 मध्ये परंतु बॅटची वरची कडा लागली. चेंडू मात्र पाहू शकाल पुन्हा गेला अगदी बॅकवर्ड शॉट पॉईंटला सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी राजच्या बॅटमधून बाहेर निघाले. 30 धावा धावफलक्यावरती लागल्या गेल्या. 39 धावांची अजूनही आवश्यकता हा सामना जिंकण्याकरिता. 17 चेंडूचा खेळ आता मात्र या ठिकाणी शिल्लक आहे. अजूनही आपण पाहतो की लक्ष दूर आहे. असं नाही की 2 षटकामध्ये धावा आल्या म्हणजे तुम्ही इथे कमबॅक केलाय. जर इथे एखादा षटक जर चांगला किरोली संघाच्या वतीने जर आपल्याला पाहायला मिळाला एखादा गोलंदाज जर इथे कंजूशी गोलंदाजी जर साकारली तर पुन्हा मात्र जो प्रेशर आहे तो मात्र बॅटिंग करणाऱ्या संघावरती रिटर्न येऊ शकतो आणि ती कामगिरी आज अमोलकडून पाहायला मिळू शकेल का. ऑन साईडला उडवायचा होता परंतु चेंडू चालत जमिनीच्या सायाने सिंगल धाव जरूर तिथे पूर्ण केली गेली. थोडीशी मिसफिल्डिंग बॅकअपला होती क्षेत्ररक्षक त्यामुळे चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये थांबला गेला. बॅकअप असणं गरजेचं आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये. जर बॅकअप असेल प्रजेश तर तुम्ही किती उंच हा डोंगर चढू शकता आणि उतरू शकता. जर बॅकअप नसेल तर मित्रांनो फार कठीण जीवन आहे सध्याच्या घडीला. दोघांमध्ये चांगला ताळमेळ आणि चांगली दोघांमध्ये कंडिशन सध्या आपण पाहतोय. विकेटच्या शोधात मात्र जावं लागेल. हो इथे मात्र चूक केली शुभम शेलानं आणि पुन्हा चेंडू अगदी बेलला ड्रीम करून चाललाय. दुसरा धक्का लागत असताना टीम धनेश 11 कुकसे संघाला. कोणता गोलंदाजी ते प्राप्त करणार आणि अखेर तो विकेट्स अमोलच्या खात्यामध्ये आपल्याला ब्रेक थ्रो देण्यामध्ये अमोलला यश आलाय आणि शुभम शेलार मात्र या ठिकाणी बादून माघारी परतला. 14 धावा त्याच्या बॅटमधून जरूर निघाल्या. एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहिला आपण एक चौकार पाहिला. 7 चेंडू त्याने फेस केले आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये धमाल करण्यासाठी नवीन फलंदाज आलाय मानस धुमाल. राज पाटीलच्या सोबतीला आपण पाहतोय. येणाऱ्या बॅटरमध्ये अजूनही प्रेम पाटीलचं येणं बाकी. करण पाटील सुद्धा चांगले बॅटिंग करू शकतोय. जेपी सुद्धा मात्र त्या ठिकाणी चांगला खेळ साकारू शकतोय. पंकज पाटील तुम्ही पाहू शकाल. आज नाजिम गुल्ली सुद्धा या प्लेइंग 11 मध्ये आहे. परंतु आज मानस काय करणार आपल्या टीमसाठी. पहिला चेंडू पाहू शकाल अगदी उचली घेणारा चेंडू होता. समोरच्या दिशेने ड्राईव्ह करायचं होतं ऑफ साईडला अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून परंतु फार वेगवान चेंडू होता. आज अमोल पाहतो की ट्रम्प कार्ड राहिलाय या सामन्याच्या दृष्टिकोनातून. बॅटिंगसाठी सुद्धा आला. त्याच्या बॅटमधून 2 महत्वपूर्ण चौकार सुद्धा पाहिले आणि जिथे आता मात्र कुठेतरी कमबॅक करण्याची वेळ आली किरोली संघाला त्यावेळी मात्र कमबॅक षटक तो सध्या या ठिकाणी हाताळतोय. आणि इथे मात्र काय घडलंय बॅटची कडा कॉट बिहाइंड
विकेट किपर गोरखनाथ कोणत्या प्रमाणात चूक करत नाहीये. अजून एक विकेटचा पतन आणि पहा विश्वास होत नाहीये माणसला की एक्झॅक्टली काय घडलं. तुम्ही बाद झाले माणस. चला दगावच्या दिशेने वाटचाल करा. वेळ आपल्याकडे कमी आहे. परंतु हा त्या ठिकाणी पाठवलेला आहे. असं वाटलं की माणस मात्र या ठिकाणी एक दोन मोठे फटके खेळलेल्या संघाला मात्र पुन्हा वापसी करून देईल. परंतु नेहमीप्रमाणेच त्याचा खेळ राहिलाय. लगा तो मटका नाही तो झटका आणि झटका लागला या ठिकाणी धनेश इलेव्हन कुकच्या संघाला. सुरुवात लाजवाब झाली परंतु कुठेतरी आता मात्र अमोलनं अतिशय जबरदस्त खेळ तिथे साकारला. दुसरी विकेट त्याच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. चांगली कॅप्टन्सी बनू शकतो. हो इथे पंकज पाटीलची विकेट सुद्धा धोक्यात होती. मनीष बजागे चेंडूवरती पोहोचले जरूर होते परंतु सुरक्षित हाताची ओंजल त्याला मात्र त्या ठिकाणी बाहेर काढता आले नाही. आणि रॉकी पहा त्या ठिकाणी चिरअप करतोय प्रोत्साहन वाढवतोय. कम ऑन बॉईज. आणि हे वातावरण तुमचं मैदानाच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे. 3 षटकांचा खेळ इथे संपन्न झाला आणि अमोलचा स्पेल पहा फक्त 3 धावा खर्च केल्या. गडी बाद केले 2. 33ला 3 सध्या परिस्थिती आणि 5 सर्व ठिकाणी 3-3चाच आकडा पाहायला 33 धावा 3 विकेट 3 षटकं कंप्लीट झाली. आणि आता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये विजयासाठी धनेश इलेव्हन कुकच्या संघाला 36 धावांची गरज. राज पाटील जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत विजयाच्या ज्या आशा आहेत त्या पल्लवित राहतील. त्या म्हणजे कुकसेकरांच्या. थोडंसं करेक्शन आहे. नॉट 33-32 धावा आहेत. थोडंसं आपण करेक्शन करतोय कारण या ओव्हरमध्ये फक्त 3 आल्या. 2 षटकामध्ये 29 होत्या. म्हणजे आता विजयासाठी 37 धाब्यांची गरज आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक. ऋतिक आलाय दुसऱ्या स्पेलमध्ये. ज्या ऋतिकनं पहिल्या स्पेलमध्ये पाहिलं तर तब्बल 15 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याच्यावरतीच पुन्हा रॉकीने मात्र त्या ठिकाणी विश्वास दाखवलाय. परंतु इथे राज पाटीलची आता मात्र रणनीती काय असेल की या ओव्हरमध्ये मात्र तो अटॅक करण्याचा प्रयत्न करेल की सामना अजूनही क्लोज तो घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल. कारण चेंडूची संख्या पाहिली तर फक्त 12 तुमच्याकडे आहेत आणि त्या 12 मध्ये 37 धावा तुम्हाला इथे जोडायच्या आहेत. पहिल्या चेंडूवरती पाहू शकाल आय थिंक प्ले डाऊन झालाय त्या ठिकाणी. राज पाटील याच मदत आत्मविश्वास आणि तो विश्वास सार्थ ठरवत असताना गोलंदाज ऋतिक ज्या गोलंदाजावरती पहिल्या स्पेलमध्ये पहा त्याने एकही विकेट प्राप्त केली नव्हती. तब्बल 15 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा त्याला बोलवलं गेलं म्हणजे किती भरोश्याचा हा खेळाडू आहे आणि त्याने मात्र या ठिकाणी वाघाची शिकार केली असं म्हणायला हरकत नाहीये. राज पाटील बाद होऊन माघारी परततोय. चला थोडंसं आपण स्पीडअप करूया कारण आज आपण भरपूर डिले आहोत. कारण आज एकूण 8 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. नवीन फलंदाज प्रेम पाटील आलाय मैदानाच्या आतमध्ये. अगदी धनेश कुकचे संघ आता मात्र दडपणामध्ये पाहायला मिळते. पुन्हा फटका हवेत करण्याचा प्रयत्न प्रेम पाटीलने केला. तिथे पुन्हा क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले अर्थात अभय होता त्या ठिकाणी आणि कुठल्या प्रमाणात चूक नाहीये. पुन्हा एक विकेटचं पतन. बॅक टू बॅक 2 सफलता ऋतिकच्या खात्यामध्ये या ओव्हरमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि आता मात्र सामन्याचा विचार केला तर आता मात्र राकेश दिगाडकर यांचा संघ आता पूर्णपणे आघाडी घेतोय असं म्हणायला हरकत नाही. कारण पहिल्या 2 पेट्या पाहिल्या तर कुठेतरी कुकच्या संघाच्या बाजूने तर परत 4थी पेटी चांगली पाहायला मिळाली. कारण सर्व मतं आता मात्र त्यांच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि गोलंदाज ऋतिक बजागी ऑन हॅट्रिक. खंडूकडे चेंडू जाणार का नाही. कधीपासून तिकडे तो मात्र कधी इकडे जातोय तिकडे जातोय. परंतु त्याच्या मनामध्ये एकच विचार असेल माझ्याकडे चेंडू आला नाही तर बरं होईल.
जर या क्षणाला जर एखादी छोटीशी चूक जर झाली तर मात्र दिवसभर मात्र त्याच चर्चेला उधाण येईल पूर्ण किरोली गावामध्ये. नवीन फलंदाज आला आहे अक्षय पाटील, संघनायक आहे आणि आज संघनायकाप्रमाणे त्याला खेळ करावं लागेल. हो इथे काय घडलं, या शपल होऊन केल्याचा प्रयत्न होता, हुक करायचं होतं, परंतु पहा चेंडू इजाला इष्टाच्या डोक्यावर मात्र त्या ठिकाणी फ्लाय झाला आणि इष्टाच्या पाठीमागे गोरखनाथ सुद्धा मात्र जबरदस्त कामगिरी करतोय. वेलकम समीरजी गोडे, आपला मी या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. त्यांचा संघ तुम्हाला आता या सामन्यानंतर इन ऍक्शन मध्ये पाहायला पडतो. इथे चेंडू हवेत खेळला होता, केतननं कुठल्या प्रमाणे झेल घेण्याचा प्रयत्न तिथे केला नाही, जणू काय त्याच्या डोळ्यांवरती सूर्याची किरण आली असावी. परंतु तुम्ही एखाद्या सामन्यामध्ये कोणता कारण सांगू शकत नाही आणि ह्याच्याच मुळे पाहतो सोनू त्याच्याकडे पहा किती कडक नजरेने पाहतोय की तुम्ही झेल घेण्याचा प्रयत्न काय केला नाहीये. वर्चस्व आता मात्र आपल्याला किरोली संघाचा पाहायला मिळतोय. हो हा फटका जबरदस्त आहे आणि चालला अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धाबांसाठी षटकार. ऋषी जबरदस्त त्या ठिकाणी शॉर्ट सिलेक्शन पाहिलं. सामना अजूनही मात्र इथे संपला नाही. 7 चेंडूचा खेळ अजूनही येणं बाकी आहे. त्या 7 चेंडूमध्ये आता विजयासाठी इथून 30 धाब्यांची गरज असेल, कारण 39 धाबा त्या फलक्यावरती लागल्या गेल्या. अजून एक चांगला फटका, परंतु हवेत जास्त वेळ पाहायला मिळतोय. गोलंदाज पाठपोऱ्यात चाललाय स्वतः ऋतिक आणि तिथे मात्र पाहू शकाल चेंडू अगदी धडीला दान झाला. अशा रीतीने 4 षटकांचा खेळ सुद्धा मात्र या ठिकाणी संपन्न झाला. 10च्या धावगतीने आता मात्र या ठिकाणी आपल्याला धाबा येताना धाव फलक्यावरती पाहायला आपल्याला 40 धाबा आणि त्या शेवटच्या ओव्हरमध्ये 6 चेंडूमध्ये 29 धाब्यांची गरज. म्हणजे तुम्हाला 6 चेंडूमध्ये तब्बल 5 षटकार मारावे लागतील. त्यावेळी तुम्ही या लक्षाचा मात्र इथे पाठला कराल. चला फिल्डिंग लावून घ्या. राकेश आपल्याकडे वेळ नाहीये, चला आपण विनंती करतोय आपण वेळेचं थोडंसं भान ठेवा. काय सुरुवात होती, पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 29 धाबा आल्या होत्या, परंतु अमोलचं कमबॅक 3 धाबा त्याने खर्च केला, 2 विकेट्स प्राप्त केल्या आणि तदनंतर ऋतिकने सुद्धा मात्र दुसऱ्या स्पेलमध्ये जबरदस्त कामगिरी केली. या षटकामध्ये फक्त त्याने 8 धाबा खर्च केला. त्याच्यावर एक षटकार आला तरी सुद्धा त्याने मात्र या दुसऱ्या स्पेलमध्ये 8 खर्च केला आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट्स. आणि त्या 2 महत्त्वपूर्ण विकेट्समध्ये आपण जर पाहिलं तर ती राज पाटीलची विकेट्स फार महत्त्वपूर्ण होती. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये आता गोरखनाथचा या ठिकाणी वापर करतायत. कॅप्टन्सी खूप छान पाहिली आपण. प्रत्येकाच्या क्रमांकामध्ये मात्र त्या ठिकाणी बदल केला गेला आणि आज आरडी किरोली संघाच्या खेळामध्ये सुद्धा मात्र भरपूर बदल पाहिला आपण. त्याने कमबॅक केला असं म्हणायला हरकत नाहीये, कारण फलंदाजाने तब्बल 68 धावा पहिल्या इनिंगमध्ये जोडल्या. आणि आजचा खेळ जर पाहिला तर जेव्हा जेव्हा ज्या संघाने प्रथमतः बॅटिंग केली तो संघ आज जिंकलाय. म्हणजे धाबांचा पाठलाग आतापर्यंत आजच्या दिवसामध्ये झाला नाहीये आणि तिन्ही सामने हाय स्कोरिंग राहिले. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हो चांगला ड्राईव्ह, परंतु चेंडू चाललाय लॉंग ऑफला. एकच धाव मात्र त्या ठिकाणी जोडण्याची संधी मिळेल. म्हणजे असं वाटते की आता सामना कुठेतरी सोडून दिलाय धनेशिलो खुक्षे संघाने, कारण 4 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आणि 4 मध्ये आता 27 धावा इथून होणं पॉसिबल नाहीये. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये सर्व काही गोष्टी शक्य असतात. इथे गोलंदाजाने चूक केली तर या धाबा सुद्धा इथे होऊ शकतात. हो फटका चांगला पाहायला बोलतोय, परंतु हवेत मिड विकेटला ऋतिक कुठल्या प्रमाणात चूक करत नाहीये. चांगला झेल तिथे पकडला आणि समाप्त झालाय पंकज पाटीलचा हा खेळ. चेंडूपर्यंत तो पोहोचला नाहीये.
डॉट बॉल तिथे मात्र पाहायला मिळतो आणि आता विजयापासून 2 पाऊल दूर टीम AD11 केरवली संघ. जबरदस्त परफॉर्मन्स आज केरवली संघाचा सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. फटका चांगला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरला अगदी लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतोय केतन चोरगे आणि पहा त्याच्या 2 पायांच्या मधून मात्र त्या ठिकाणी चेंडू फरार झाला 4 धावांसाठी. म्हणजे पराभवाचा तो अंतर आहे तो आता मात्र या ठिकाणी तणय कमी करण्याचा प्रयत्न करतोय. आणि आज सुद्धा मात्र खेळ आपण जर धनेश शिरोळ कुक्षी संघाचा जर पाहिला तर नेहमीप्रमाणे मी तर म्हणेन की या ठिकाणी पूर्णपणे त्यांची निगेटिव्ह सोच निगेटिव्ह विचार त्यांचे पाहिले आणि त्याच्यामुळे पाहतो की या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांचा जो प्रवास होता तो मात्र इथेच संपन्न होतोय. सो हार्ड लक धनेश शिरोळ कुक्षे अँड कॉंग्रॅच्युलेशन राकेश दिगाडकर अँड ऑल बॉईज. चला आपण देणार आहोत प्लेअर ऑफ द मॅच. आय थिंक हेमंतचा मी विचार केला होता परंतु हेमंत आपण पाहतो की 11 चेंडूमध्ये 25 धावा जरूर जोडल्या परंतु या सामन्यामध्ये ज्या खेळाडूने मात्र बाउन्स बॅक केलाय कम बॅक केलाय त्याला आपण देणार आहोत